नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज 27 फेब्रुवारी 2024 पुरवठा निरीक्षकच्या पहिल्या शिफ्टचा पेपर आता संपलाय। विद्यार्थी बाहेर येत आहेत, आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? धनश्री पाटील। कसा गेला पेपर? छान होता, फक्त जरा जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स अवघड होते, बाकी सोपा होता। लँग्वेज वगैरे एकदम इझी होती। एकंदरीत जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी किती जुन्या विचारल्या होत्या? आणि करंटच विचारलं होतं, पण एकदमच आउट ऑफ द सिलेबस विचारलं होतं। आणि एकंदरीत तुम्हाला आजच्या पेपरमध्ये सोपं काय वाटलं, अवघड काय वाटलं? लँग्वेज पार्ट सोपा वाटला, इवन जे इंटेलिजंट क्वेश्चन्स होते ते पण सोपे होते। GK GS थोडं अवघड वाटलं। एकंदरीत किती प्रश्न सोडवले तुम्ही 100 पैकी? सगळे सोडवले, म्हणजे पण माहीत नाही आता। एका वाक्यात काय सांगाल, पेपर सोपा, अवघड की मीडियम स्वरूपात? मीडियम। धन्यवाद। थँक्यू। सर नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव विनोद त्यांचेवार। विनोद सर, काय सांगाल, कसा होता आजचा पेपर? पेपर मीडियम होता। GS होतं, JK म्हणजे करंट अफेअर 2024-23 म्हणजे आत्ताच लेटेस्ट म्हणजे मागच्या 3-1 महिन्यातलं करंट अफेअर्स होतं? 3-4 महिन्यातलं। बरं, एकंदरीत आजच्या पेपरमध्ये जे मराठी व्याकरण होतं किंवा इंग्रजी व्याकरण होतं, साधारणतः कुठल्या टॉपिकवरती प्रश्न होते? त्याशीच होता एक, आणि समानार्थी, विरुद्धार्थी आणि म्हणी याच्यावर होतं। मराठीला पण पॅसेज होता? हो, मराठीला पण पॅसेज होता। एकंदरीत आजच्या पेपरमध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंग कसं वाटलं? मॅथ रिजनिंग मीडियममध्ये होता, फक्त टाईम जास्त लागतो, म्हणजे असं मोठे दिलेले आहेत। अच्छा, म्हणजे पेपरमध्ये मला सोपं काय वाटलं, अवघड काय? GK GS अवघड होतं? हां, GS अवघड होतं। 100 पैकी किती प्रश्न बरोबर येतील असं वाटतंय तुम्हाला? 100 पैकी एक 80 येतील असं वाटतं। ठीक आहे, बरोबर। शुभेच्छा सर तुम्हाला। थँक्यू। सर नमस्कार, काय नाव आपलं? मयूर काकडे। मयूर सर, कसा होता पेपर? पेपर चांगला होता। एकंदरीत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण कसं वाटतं? मराठी व्याकरणामध्ये ना जर मराठीचा आरसी होता 4 मार्क्सला, समानार्थी विरुद्धार्थी शब्द 3 आलेले होते, काळ, काम, लिंग वगैरे। लिंगाचा एकच प्रश्न आलेला होता, आपलं काय कासवचं लिंग विचारलं होतं, आणि त्यानंतर एरर वगैरे मराठीचे काही क्वेश्चन आलेले नव्हते। ती क्लोस्टेज होती 5 मार्क्सला। GK GS कसं होतं? GK GS चांगलं होतं सर। फेब्रुवारी आणि जानेवारीचे करंट विचारलेले होते, आणि चांगले क्वेश्चन होते नाही का? सायन्सचे दोन क्वेश्चन होते। एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड, सोपा की मध्यम? रिझनिंगचे ना 4 मार्क्सचे क्वेश्चन जो पॅटर्न जो होता ना, तो नवीन होता डायरेक्टली, कारण की मी बँकिंग करतो तरी मी ते कसे क्वेश्चन आतापर्यंत कुठे नाही पाहिलेले। एक पॅसेज दिलेला होता, त्यामध्ये मिनिमम 15 दुने 30, 32, 40 शब्द होते ना की वेगवेगळे। तर त्यांनी विचारलं होतं की याच्या खालील पॅसेजमधले 4 अंकी शब्द कोणते, 5 अंकी कोणते, आणि त्या शब्दामधला की पहिला वोवेल कोणता आहे आणि लास्टचा कॉन्स्टंट कोणता आहे का ते विचारलं होतं त्यांनी नाही का, म्हणजे त्याचे शब्द शोधा असं। म्हणजे ते ट्रिकी होतं 4 मार्काला, बाकी ओव्हरऑल इझी होता पेपर। हो, वेळ पुरतो पेपर? हा, पुरतं पॉईंटचे एखादी 2 क्वेश्चन फक्त ट्रिकी आहे, बाकी ओव्हरऑल चांगला पेपर नाही का? सर काय सांगाल, मधलं जे वातावरण आहे, म्हणजे एकंदरीत पेपरचं मॅनेजमेंट आणि पारदर्शकपणा याबद्दल काय सांगाल? नाही सर, पारदर्शकपणा आहे, पण मधलं मॅनेजमेंट एकदम आहे, बोलण्याची त्यांना काहीच अक्कल नाही, आणि खूप अडचण होती। मुलांनी तो पहिले आधी आपण स्वतःच्या मनाचा निश्चय करायचा का आपल्याला त्रास होणार हॅरेसमेंट, तो सहन करून आपण मध्ये जायचं। तुम्ही खूपच रागात दिसताय, काय त्रास झाला तुम्हाला? सर पेपर चालू असताना प्रोसेस काय माहिती आहे का, रूलनुसार की आपण अटेंडन्स घेऊ नाही शकत पेपर चालू असताना। ते पहिल्यांदा आले, मी त्यांना सांगितलं मॅडम नंतर जाईन करायला, तरी पण ते 3 वेळा आले, आणि लास्ट आल्यानंतर मी त्यांना म्हटलं मी करणार नाही, मी निघून जाईल म्हटलं इथून। तर ते म्हणे आमच्या उपकाराला आले का तुम्ही? हे सांगितलं मी त्यांना तिकडच्यांना पण, त्यांनी पण ते त्याला बोलले वगैरे नाही का म्हणजे। एकंदरीत बाकी जी आहे बाकी चांगलं तर ट्रान्सफरची खूप चांगली, म्हणजे काही कोणी कुठं बघत नाही, बोलत नाही, काही नाही सर, असा पेपर आहे। थँक्यू सर। ठीक आहे।